नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजेच 22 मेचा रिव्ह्यू. सुरुवातीला इथे कालचाच लग्नाचा सीन कंटिन्यू केलेला आहे. अवनीची आई म्हणत असते, अहो 2 दिवसात कसं लग्न शक्य आहे? अवनीचे वडील म्हणतात सगळं शक्य आहे. दामदुप्पट पैसा फेकला की सगळं शक्य होतं. एका चांगल्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे आपण हा सगळा लग्नाचा भाग देऊ आणि सगळं व्यवस्थित होईल. 2 दिवसात धूमधडाक्यात लग्न लावून देऊ. हे लग्न होणार म्हणजे होणार. तुम्ही तयारीला लागा. विवान म्हणतो, हो तयार आहे मी अंकल. तुम्ही म्हणाल तसं. आणि मग सगळे खुश होतात. पुढे हा सीन इथेच कट करून पुढे अवनी आणि राजाचा सीन घेतलेला आहे. इकडे अवनीला ठसका लागलेला असतो. राजा तिला सांभाळण्याचा प्रयत्न करतो, पण ती होते व्यवस्थित. ती खूप खुश असते. ती हसत म्हणते, फायनली बाउन्सर आउट. खूप दिवसांनी मी आता सुखाने झोपणार. राजा म्हणतो, पण त्या कोट्या विमानाला काही झोप लागणार नाही. त्याला स्वप्नात पण ते किडनॅपरच दिसतील. अवनी म्हणते, तुझ्या भावांना थँक्यू सांगा माझ्याकडून. अवनी म्हणते, बाय द वे तुझे भाऊ काय करतात आणि घर कुठे आहे तुझं? राजाला थोडासा प्रश्न पडतो काय सांगायचं, पण तो पुढे थोडंसं चढून ओढून सांगतो. तो म्हणतो, घर एकदम पॉश एरियामध्ये उच्चभ्रू क्वालिटी आहे आणि घराचं नाव आशीर्वाद आहे. आमचे अण्णा आहेत ना, त्यांच्या फेवरेट हिरोचं घराचं नाव सुद्धा आशीर्वादच आहे. कोणी म्हणते, मग तुझ्या भावांचे नाव काय? राजा सांगतो, यशोधन, धनपाल, गणेश आणि माझं नाव तर मला माहितीच आहे, धनराज. सगळ्यांच्या नावात एकदम दणदणादण आहे. कोणी म्हणते, खरंच रे, बाय द वे काय काम करतात ते? पुढे राजा म्हणतो, भाऊ मोठी मोठी थाप्पा मारायला लागतो तो. कामं करतात ना की नावं ठेवायची काय जागाच नाही. तर तावणी विचारते, काम काय करतात? राजा थोडा अडखळतो आणि म्हणतो, जो मोठा भाऊ आहे ना यशोधर, तो बिल्डिंगा बांधतो मोठ्या मोठ्या. ते तो कॉन्ट्रॅक्टर आहे. त्याचं ध्येय आहे कमी पैशात चांगली घरं बांधून द्यायची. आणि दुसरा भाऊ 4 व्हीलरचा ना मोठं शोरूम आहे. आणि तिसरा भाऊ धनेश शेंटेफळ आमचं, तो कॉलेजमध्ये टॉपर आहे. आम्ही त्याला फॉरेनला पाठवणार आहे शिकायला. अवनी म्हणते, छान. राजा म्हणतो, हा दांगट कुटुंबाचं नाव मोठं करणार आहे. पुढे अवनीला प्रश्न पडतो आणि अवनी म्हणते, तुझे भाऊ एवढी मोठी मोठी कामं करतात आणि तू? राजा पुढे म्हणतो, तुम्हाला मी काय ड्रायव्हर वाटलो का? आणि म्हणते, नाहीयेस का ड्रायव्हर? राजा म्हणजे, तसा आहे मी ड्रायव्हर, पण थोडा गुत्ताड आहे. आणि म्हणते, गुत्ताडा? राजा म्हणतो, म्हणजे झालं काय? मित्राची ट्रॅव्हल कंपनी आहे मोठी. झालं काय, तुमच्या बाबांनी त्या कंपनीमध्ये फोन केला होता की त्यांना ड्रायव्हर पाहिजे म्हणून. नेमकं त्याच दिवशी त्यातल्या त्यांच्या ड्रायव्हरनी सुट्टी मारली. म्हणून मग मी माझ्या घरचे कसं तुमच्या मदतीला धावून आले, तसं मी माझ्या मित्राच्या मदतीला धावून आलो. तशी माझी स्वतःची ट्रॅव्हल कंपनी आहे. अवनी पुढे म्हणते, तुझी स्वतःची ट्रॅव्हल कंपनी तरी तू मग आमच्याकडे ड्रायव्हर म्हणून आलास? तू मोठ्या मनाचा आहेस रे. राजा म्हणतो, हा आता आमच्या अण्णांचे संस्कार आहेत आमच्यावर. अवनी म्हणते, अण्णा? अण्णा कोण? राजा म्हणतो, अण्णा म्हणजे आमचे फादर हो, तीर्थरूप. मी पुढे विचारते, काय करतात बाबा? परत थापा मारतो आणि म्हणतो, आमच्या अण्णा देवाधर्मात असतात. दिवसभर फक्त तीर्थप्रसाद तीर्थप्रसाद एवढंच. देवाधर्मात लीन असतात, अध्यात्मात तल्लीन असतात. म्हणते, खरंच खूप छान फॅमिली आहे तुझी. राजा म्हणतो, म्हणजे काय खरंच? म्हणजे काय विषय आहे का? कधी घरी येऊन बघा, आम्ही सगळे असे कसे डायनिंग टेबलवर बसलेलो असतो जेवायला. हो, घर खूप सुंदर असेल ना रे तुझं? म्हणतो, हा स्वर्गापेक्षा सुंदर आहे, या तुम्ही आमच्या घरी. हा सीन इथेच कंटिन्यू संपवून पुढे सीन घेतलेला आहे आणि घरी जात असतो. तिचे वडील म्हणत असतात, घरी गेल्यानंतर नक्की फोन करून कळवा. वडील म्हणतात, अवनी कुठे आहे? तेवढ्यात अवनी येते आणि अवनी म्हणते, बाबा मी इथेच आहे. वडील अवनीला म्हणतात, बघ विवान सुरक्षित घरी आलाय. अवनी म्हणते, विवान आला? अवनीचे वडील म्हणतात, अवनीला खूप काळजी वाटत होती. त्या अवनीकडे बघून म्हणतात, आता काळजी करायचं काही कारण नाहीये, आता व्यवस्थित नीट परत आलाय तो. अवनीचे वडील अवनीला म्हणतात की जा अवनी, विवानला गाडीपर्यंत सोडून ये. मग अवनी विवानला सोडण्यासाठी दारात जाते. विवानला विचारते, बरं आहेस ना तू? तुझे सगळे टेन्शनमध्ये होते, तू नव्हतास तर. म्हणतो, हो का? तुझ्या चेहऱ्यावर तर काहीच टेन्शन दिसत नाही. मी आलो तर तू साधं बघायला सुद्धा आली नाहीस. म्हणते, मी वर होते ॲक्च्युली, मी तुझीच वाट बघत होते. कधी आलास ते नाही कळालं मला. ती म्हणते, पण तू खरंच नशीबवान आहेस हं. विवान म्हणतो, नशीबवान? अवनी म्हणते, हा म्हणजे? आमच्या इकडे किडनॅप वगैरे केले ना, डायरेक्ट हातपाय तोडतात. तुला बरं सोडून दिलं. म्हणतो, त्यांच्या लक्षात आलं असेल हा माणूस पुढे जाऊन त्यांना जड जाईल म्हणून. अवनी म्हणते, हो का? पुढे विवान म्हणतो, पण या सगळ्यात आपलं आपलं लग्न मात्र राहूनच गेलं. अवनी म्हणते, लग्न? असू दे, राहू दे, तू आराम कर. विवान म्हणतो, आता कशाचा आलाय आराम? अवनी म्हणते, का? कॅनडाला परत चाललायस? विवान म्हणतो, अगं तुला घेतल्याशिवाय कसं जाईन मी? जे आता 2 दिवसामध्ये लग्न आहे आपलं. अवनी म्हणते, काय? तो म्हणतो, येस कॉंग्रॅच्युलेशन म्हणतो आणि मनात म्हणतो, एकदा लग्न होऊ दे म्हणजे मी काय आहे ते तुला लगेच कळेल. जातो आणि मग अवनी घरात येते.
मुलीचे वडील इकडे फोनवर कोणाशी तरी बोलत असतात. इव्हेंट मॅनेजमेंटबद्दल ते चौकशी करत असतात. मी तिच्या वडिलांना हाक मारते, "बाबा." तिचे वडील म्हणतात, "अरे ये बाळा ये." मग पुढे अवनी म्हणते, "तो विवान म्हणत होता की दिवसात." तेवढे तिचे वडील म्हणतात, "म्हणजे सांगितलं त्यानं तुला?" मग सगळेच हसायला लागतात आणि ते म्हणतात, "हो, 2 दिवसात आपण तुमचं लग्न थाटामाटात साजरं करणार. दिवसानंतरचा मुहूर्त पक्का केलेला आहे." अवनी एकदम शांतच होते. तेवढ्यात तिचा भाऊ येतो आणि तिला कॉंग्रॅच्युलेशन म्हणायला लागतो. ते खुश असतात. अवनीचे वडील म्हणतात, "चला आता कामाला लागायला पाहिजे." तेवढ्यात अवनी म्हणते, "थांबा बाबा, आज इतकं सगळं घडलं आणि लगेच म्हणजे आज इतकं सगळं घडलं, तुम्ही म्हणाल की." तिचे वडील म्हणतात, "काय म्हणाल?" अवनी म्हणते, "म्हणजे तुम्ही म्हणाल की जे घडलंय सगळं ते अशुभ आहे आणि आणि हा मुलगा योग्य नाहीये माझ्यासाठी." हे ऐकल्यानंतर अवनीचे वडील फार चिडतात आणि सगळ्यांनाच टेन्शन येतं. अवनीचे वडील तिच्यासमोर येतात आणि म्हणतात, म्हणते, "लग्न कॅन्सल." अवनीचे वडील म्हणतात, "काय बोलतेस तू? हे असलं सगळं तुझ्या मनामध्ये येतं तरी कसं?" म्हणते, "नाही मी फक्त." अवनीचे वडील म्हणतात, "हे लग्न कॅन्सल होणार नाही. हे जे कोणी केलंय ना त्या सगळ्यांना मी नंतर बघून घेईन. हे लग्न 2 दिवसानंतर होणार म्हणजे होणार." आणि ते जात असतात. परत म्हणतात आणखीन एक, "हे जे काही घडलं ना या सगळ्याला तू कारणीभूत आहेस, तू." अवनीची आई पुढे म्हणते, "काय बोलताय तुम्ही?" अवनीचे वडील म्हणतात, "होय, हिच्यामुळे घडलंय हे सगळं." खूप चिडलेले असतात. ते म्हणतात, "सतत सुरुवातीपासून नाट लावत आली ना म्हणून हा आजचा मुहूर्त टळला. याच्यापुढे ही नकार घंटा वाजवणं यापुढे पूर्ण बंद कर." अवनी म्हणते, "पण बाबा." अवनीचे वडील म्हणतात, "काहीही झालं तरी 2 दिवसात लग्न होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. बास. आता फक्त 2 दिवस राहिलेत. सर्वांनी उत्साहाने, आनंदाने कामाला लागा. चला." आणि ते परत अवनीकडे येतात आणि अवनीला म्हणतात, "तू सुद्धा आनंदाने आणि उत्साहाने लग्नाला तयार राहा." अवनीला जवळपास रडायला येत असतं, पण ती काही करू शकत नसते. एवढ्यात स्वातीचे आई-वडील येतात. ते जण त्यांचं स्वागत करतात. ते विचारतात, "काही टेन्शन नाही, लग्नकार्य म्हटलं तेवढं होणारच." अवनीचे वडील त्यांना वरती घेऊन जात असतात. परत जाता-जाता म्हणतात ते, "अवनी, लक्षात ठेव हां." अवनी खूप नर्व्हस झालेली असते. सगळेजण आपापल्या कामाला निघून जातात. अवनी तिथेच थांबलेली असते. पुढे मग हा सीन इथेच स्टॉप करून त्याचा सीन घेतलेला आहे. राजा दारात झोपलेला असतो. म्हणजे आकाशाकडे बघत तो बोलत असतो, "देवी आई, पाहिलं 2026 मध्ये सुद्धा लेडीला फ्रीडम द्यायला रेडी नाही. दुनिया शहाणी नाही, पण आपण तसे नाही. आपल्या घरचे पण तसे नाही. आपल्याला बाईचा आशीर्वाद पाहिजे." त्या खोटक्या विमानाचं विमान उडवलं ना, अवनी मॅडमचं लग्न कॅन्सल. मॅडम आता बॅट तुमच्या हातात आहे. तुमच्या घरच्यांना समजावा, मुख्य म्हणजे तुमच्या वडिलांना समजावा. बघा तुम्ही स्वप्न. तुमच्या फ्रीडमची स्वप्न पहा, आम्ही तुमची स्वप्न पाहतो. देवई तू तिचं लग्न मोडणार. खरंच देवईचा उदो उदो. हा सीन इथेच कट करून अवनीचा आणि स्वातीचा सीन घेतलेला आहे. ती अवनीला समजावत असते, आता लग्न नाही टाळता येणार. लग्न कॅन्सल झालं तर बाबांच्या इब्रतीचा का बसेल असं वाटतंय त्यांना. कोणी विवानला किडनॅप केलंय त्यांना बाबा शोधून काढतील आणि तुझं लग्नही लावतील. नाही टाळता येणार लग्न. अवनीला फार वाईट वाटतं आणि ती स्वातीला मिठी मारते. तिच्या गळ्यात पडून ती रडायला लागते. पोटच्या मुलीपेक्षा बाबांना घराची इब्रत का महत्वाची आहे गं वहिनी असं म्हणून ती रडायला लागते. पुढे मग दांगट घराण्यातला सीन घेतलेला आहे. मजेशीर सीन आहे बरं का हा. त्यांना म्हणत असतात सर्व बाद भैया घराला पाहिजे, फक्त बाईचा आशीर्वाद. तेवढ्यात बाईनी येते. अण्णा म्हणत असतात, "मी केव्हा कोणाला सूनबाई म्हणून हाक मारणार?" अण्णांना ती आत आलेली दिसते तेव्हा अण्णा म्हणतात, "सूनबाई ये ये." इकडे तिकडे पाहायला लागते. अण्णा म्हणतात, "ये ये." ना तिला सतत सुनबाई सुनबाई म्हणून हाक मारत असतात. "सुनबाई ये." ती एकदम दचकते आणि म्हणते, "अय्यो, मी नाही सुनबाई तुमची." अण्णा म्हणतात, "तू सुनबाई आमची." "मी नाही सुनबाई तुमची." अण्णा तिचे पाय धरायला लागतात. ती म्हणते, "अहो नाही नाही." दरवाजातून आत जाते आणि दुसऱ्या दरवाजातून बाहेर यायला लागते. अण्णा सुनबाई सुनबाई म्हणायला लागतात. ती म्हणते, "ओ मी नाही तुमची सुनबाई नाही." म्हणते डोक्याला हात लावायला लागते. म्हणतात, "अगं तुझे सुनबाई आमच्या पाय घराला लागले." तसे, "मी नाहीये तुमची सुनबाई. थांबा थांबा." ऐकत नसते, तिचे पाय धरत असतात. मग ती म्हणते, "वाचवा वाचवा." अण्णा म्हणतात, "अगं तू काय वाचवा म्हणतेस, तूच आम्हाला वाचवणार आहेस." परत नमी येते आणि नमी म्हणते, "अण्णा काय झालं?" म्हणते, "मामा काय झालं?" अण्णा म्हणतात, "सुनबाई." म्हणते, "कधी?" अण्णा म्हणतात, "आता आली सुनबाई." "आहे ना चांगली?" वहिनी डोक्याला हात लावते. नमी पुढे म्हणते, "ए कोण आहे ग तू?" अण्णा म्हणतात, "सुनबाई आहे सुनबाई." ती म्हणते, "अहो मी नाहीये तुमची सुनबाई." नमी म्हणते, "मामा नाहीये ती आपली सुनबाई." आणि त्या बहिणीला म्हणते, "ए कशी आली ग? हो चल बाहेर हो. निघ निघ बाहेर चल निघ." ना तिचा हात पकडून म्हणत असं, "ए सुनबाई नको जाऊ नको जाऊ."
बाहेर पळत जाते आणि नम्मी तिला हात ओढून घरातून बाहेर घेऊन जाते आणि मग घराचा दरवाजा लावते. अण्णा तरी देखील खिडकीत येऊन म्हणत असतात, ए सुनबाई सुनबाई म्हणून हाक मारत असतात. ओढत बाहेर घेते आणि म्हणते, मामा नाही आहे ती आपली सुनबाई. मग नम्मी तिला विचारते, ए तू कशाला आली इथे? बोल की लवकर. ते भेटायला. नम्मी म्हणते, कुणाला भेटायला? ते इथं राहतात ना, हँडसम. तिला असते आणि ती म्हणते त्यांना भेटायला आली. तिला वाटतं की यशोधनला भेटायला आली. ती म्हणते, ए त्याच्याकडे बघायचं सुद्धा नाही हा. मी म्हणते, आणि हेच तू सांगणारी मला कोण ग? मी म्हणते, तो माझा आहे. बहिणी म्हणते, माझा आहे म्हणलं नाही तर काय तुझं होतं का ग? मी म्हणते, तू जास्त बोलली ना तुझ्या तोंडाला लिंपल लावून बंद करून टाकीन. बाईनी म्हणते, तू जर जास्त आवाज वाढवला ना नट आणि बोल्ट आवळ करून टाकीन. मी म्हणते, जास्त पुढचं बोलू नको, चल निघ इथून. तर दिसलीच नाही तर तुला हाणीनच. मी म्हणते, अगं हे फेन रे नाकाचे, हार द्यायला मला काय भीक लागली का? म्हणून ते एकमेकींशी खूप भांडत असतात. दोघींची इकडे भांडण सुरू असतात. तेवढ्यातच हे तिघे भावंड म्हणजे यशोधन, पाण्या आणि धन्या देखील तिथे येतो आणि ते बाहेरूनच त्या दोघींच्याकडे बघायला लागतात. म्हणतो, अरे हे काय चाललंय? दोघींचे भांडण अजून चालूच असतं आणि तो पाहतो आणि म्हणतो, बाईनी इकडे काय करायला लागली? त्या म्हणतो, म्हणजे तू ओळखतो हिला? ते तुझी ओळख काढायला आली का? अरे शांत बस ना. तेवढं यशोधन म्हणतो, अरे बोलत करायला भांडण सोडवा आधी. ते तिघे देखील आतमध्ये जातात आणि पाण्या बहिणीचा हात धरून म्हणतो, अगं हे बाई नाही. आईनी म्हणते, बानू मिनिट हा. ती त्याच्याकडे पाहते आणि लगेचच तिचा फोन काढून त्या फोनमध्ये मेकअप सेट करायला लागते. खूप मज्जा आहे हा. सुंदर कॅरेक्टर घेतलेलं आहे. तिला अजून बाण्याकडे पाहायला लागते. तेव्हा पाण्या म्हणतो, तुला माझ्या घरचा पत्ता कोणी दिला? आपल्या माणसाचा पत्ता शोधायला काय लय अवघड असते हा. म्हणतो, तू इकडे का आलीयस? ते तू आज गॅरेजवर आला नाहीस ना म्हणून तुला भेटायला आले मी आज. नमी आश्चर्याने तिच्याकडे पाहायला लागते. ती बानूला विचारते, बानू जेवलास तू? नमी मग परत तिला विचारते, तू या पाण्यासाठी इथं आली होय? आणि मग ती म्हणते, हा मग. ती डोक्याला हात लावते आणि हसते आणि म्हणते, सॉरी, मला वाटलं की माझ्या, आणि ते एकदम शांतच होते, माझ्या यशासाठी आली. इकडे यशोधन देखील खाली मान घालून लाजायला लागतो आणि म्हणते, अय्या म्हणजे हे भाऊ भाऊ म्हणजे आपण. मग नमी म्हणते, जाऊ जाऊ. एकमेकांना टाळ्या देऊन हसायला लागतात. मी परत तिला म्हणते, हा परत पण तूच सॉरी म्हणायचं हा, मी मोठी जाऊ आहे. ती म्हणते, ओके तर जाऊ बाई. मंडळी यांचं यांनीच ठरवून घेतलेलं आहे की या जावा जावा झाल्याच म्हणून. पुढे पाण्यामध्ये ए गपे, तिथे काय भावला भावलीचा खेळ चालू आहे काय? पाणी म्हणते, नाही. म्हणते, मी सिरियस आहे. न मी पण तिकडून हलत डुलत म्हणत असते, मी पण. पण तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, हे नमे काय करून राहिली? आत्यानं पाहिले तर राडे होतील. ज्ञानेश म्हणतो, नाही तर काय, धोंडीची पोरं करत असं येईल इकडं शाप द्यायला परत आम्हाला. मी म्हणते, 1 मिनिट, मी काय म्हणते? तेव्हा पाण्या म्हणतं, तू तू काय म्हणू नको, आत्ताच्या आत्ता इथनं निघ, चल चल सुट निघ. बाईनी म्हणते, प्रेमानं पण तू सांगू शकतो ना? म्हणतो, प्रेमानं सांगू तुला? प्रेमानं सांगू, चल निघ इथून चल. बाईनी म्हणते, पण तू उद्या येणार ना गॅरेजवर? पिंकी प्रॉमिस? म्हणतो, हा येणार तो. मी दैनेशला म्हणते, येते हा भाऊजी, धाकटे भाऊजी. तिला मग येते हा जाऊबाई. यशोधनच्या पाया पडून ती येते हा मोठे भाऊजी असे म्हणायला लागते. मी म्हणते, कॉल कर हा. मी काहीतरी तिचा नंबर सांगते आणि ती पण तिचा नंबर सांगते. परत ती म्हणते, येते हा. म्हणतो, चल निघ. निघ म्हणजे निघ आता. आणि मग ती म्हणते, ओके भानू जाते हा, बाय. आणि मग ती जात असते. बाहेर जाईपर्यंत ती हिला नमीला बाय करत असते. तेवढ्यात यशोधन नमीला म्हणतं, ओय घरी जाय पहिलं. आणि मग ती लगेच पळायला लागते आपल्या घरी जाण्यासाठी. मी पळत पळत घरी जाते. धन्या पाण्याची चेष्टा करायला लागतो आणि म्हणतो, जेवलंस का? त्या पाण्या म्हणतो, आता जाऊन जेवायचं ना. नव्हे, उद्या कामावर जाणार ना पानू, पिंकी प्रॉमिस असं म्हणून तो पाण्याला चिडवायला लागतो. यशोधन म्हणते, ए चला. आणि मग त्यांची मज्जा चालू असते आणि मग तेवढ्यात ते आतमध्ये जातात. हे तिघजण जेव्हा आतमध्ये जातात तेवढ्यात ते अण्णा त्यांच्या समोर येतात आणि म्हणतात, ये सुनबाई ये. ते विचारायला लागतात, सुनबाई? सुनबाई कुठे आहे? यशोधन म्हणतो, सुनबाई नाहीये, आम्ही आहोत. म्हणतात, तुम्ही सुनबाई? आणि ओरडून, ओ अण्णा ती काही सुनबाई बिनबाई नाही, ती काही सुनबाई वाटली तुम्हाला तुमची? मलाही सुनबाई म्हणतात. अण्णा म्हणतात, श्श. आणि अण्णा करंगळी दाखवून म्हणतात, निगेटिव्ह माणूस. म्हणतात, दाराबाहेर कावळीन आणि पोटात कावळे. कोणाचा एकाचा तरी बंदोबस्त कराल की नाही? पाण्या म्हणतो, घाल घाल, त्यात काहीतरी घाल यांच्या. अण्णा म्हणतात, बघ कसं बोलतोय. दोन म्हणतो, अण्णा थांबा, 10 मिनिटात स्वयंपाक करतो. अण्णा इकडे स्वतःशीच बोलत असत, येणार येणार सुनबाई येणार आणि या घराला सुनबाईचा आशीर्वाद मिळणार आणि या आशीर्वाद बंगल्याचा महाल होणार.
हा सीन इथेच कट करून पुढे सीन घेतलेला आहे राजाचा. अवनी तिकडून रागाने येते आणि राजाच्या तोंडावर पाणी फेकते. म्हणते इथं माझी झोप उडाली आणि तू काय घोरतोयस रे इकडं. राजा म्हणतो अहो आता काय झालं, लग्न मोडलं ना. मी म्हणते काही लग्न मोडलेलं नाहीये. रजिस्टर मॅरेज कॅन्सल झाले पण 2 दिवसात धूमधडाक्यात लग्न लावून देणार आहेत माझं. राजा एकदम शॉक होतो आणि म्हणतो अहो हे कसं काय शक्य आहे. अवनी म्हणते अरे कसं शक्य आहे म्हणजे माझ्या बाबांना ओळखत नाहीस तू अजून, काहीही करू शकतात. राजा म्हणतो आपण एवढी मेहनत केली ते. अवनी म्हणते सगळं पाण्यात मिळालं, आता मला काय करायचं ते काही समजत नाहीये. अवनी पुढे म्हणते माझे स्वप्न, माझं करिअर सगळं धुळीला मिळालं, आता त्या सर सोबत लग्न करायला लागणार आहे मला. राजा म्हणतो नाही तुम्ही एकदा तुमच्या वडिलांशी मनमोकळेपणाने बोललात तर काय होईल म्हणजे. अवनी म्हणते तुला काय वाटतं बोलले नसेल त्यांच्याशी. राजा म्हणतो हां ते पण आहे म्हणा. अवनी म्हणते इथं माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि तू इथे नुसतेचे सजेशन देतोयस. नाही झालं, सगळं संपलं, सगळं संपलं, सगळ्या वाटा आता बंद झाल्यात. राजा म्हणतो अहो मी तुम्हाला मंदिरात काय म्हटलं होतं, होप सोडायच्या नाहीत. अहो दरवाजे बंद झाले ना, आपण खिडक्या शोधू बाहेर जायला. अवनी चिडते आणि त्याच्या जवळपास गळा धावण्याची ॲक्शन करते. म्हणतो ओ मॅडम व्हाय वरी वेन राजा इज इन युअर घरी. मी नका लोड घेऊ, विवांशी तुमचं लग्न होणार नाही. अवनी म्हणते कशावरून. राजा म्हणतो माझा सिक्स सेन्स सांगतो. अवनी म्हणते तुझा सिक्स सेन्स सांगतोय. वडिलांनी 2 दिवसांचा मुहूर्त काढलाय. आणि राजावरच ओरडत असते आणि पुढे काही करू नकोस असं म्हणत असते आणि सगळं फ्रस्ट्रेशन त्याच्यावर काढत असते. राजा म्हणतो ह्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून तो त्याच्या भावाला म्हणजेच पाण्याला फोन करतो. इकडे पाण्या झोपलेला असतो. यशोधन पाण्याचा फोन वाजायला पाहून तो उचलतो. राजा इकडून म्हणतो अरे पाण्या एक हेच प्रॉब्लेम झालाय. यशोधनचा आवाज ऐकल्यानंतर राजा म्हणतो अरे याने कशाला उचलला फोन, याला काय सांगितलं तर हा काहीच करू देणार नाही. तिकडून यशोधन म्हणतो काय झालं रे. तो विचारतो काय प्रॉब्लेम झालाय का. राजा म्हणतो अरे नाही काय प्रॉब्लेम नाही, मी नाही ना तिथं म्हणून काय प्रॉब्लेम झालाय काय विचारतो. राजा म्हणतो काय नाही. यशोधन म्हणतो नाही काय प्रॉब्लेम नाही. त्यावेळी राजा म्हणतो बेस्ट बेस्ट, मग तो ठेवायला लागतो. तेवढा तर यशोधन म्हणतो राजा सगळं ठीक आहे ना. राजा म्हणतो हो ठीक आहे. मग तो विचारतो जेवलास का. तो म्हणतो हो जेवलो जेवलो. मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा सीन घेतलेला आहे. इकडे अवनीचे घर खूप छान सजवलेलं असते. लग्नाची सगळी तयारी चालू झालेली असते. राजा इकडे तिकडे पाहत असतो. खूप सुंदर तयारी केलेली आहे इकडे. इकडे मग स्वाती अवनीला उठवायला येत असते. ती म्हणत असते अगं अवनी तू तयार झालीस का, उघड ना दार. तेवढ्यात तिची सासू येते आणि म्हणते अगं अजून तू दारातच उभी आहेस. अवनीची आई परत अवनी दार वाजवायला लागते. अवनी तुझं झालं की नाही. स्वातीला म्हणते अगं हिचं आवरलं की नाही अजून. स्वाती म्हणते हो झालंय तिचं, येईल ती एवढ्यात. ती म्हणते तुम्ही कशाला आलात वरती, माझं मी घेऊन येते. परत त्यांचा नेहमीचा प्रॉब्लेम असतो ना लग्नातला, रुसाफुगीचा साड्यांचा वरनं, हाच त्यांचा इथं चालू असतं. त्यांची एखादी कोणतरी आत्या असते ती रुसलेली असते साडीवरून. ती म्हणते अहो मी काढून ठेवली आहे साडी, तुम्ही नका जाऊ वरती. स्वाती त्यांचा मूड चेंज करायचा प्रयत्न करते आणि ती म्हणते अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्ही किती सुंदर दिसताय माहिती आहे का तुम्हाला. निश्चय म्हणते हो का, थँक्यू हां. तू पण गोड दिसतीये, खूप छान दिसतोय हा कलर, हा तुला, हा तुझा हार किती छान आहे गं. अवनीच्या तिच्या गळ्यातील हारला पाहून ती हात लावते. मला ना अवनीसाठी देखील असाच नाजूक हार करायचा होता. सोनाराला सांगितलं देखील होतं, पण तो म्हणतो एवढ्या कमी दिवसात कसा होणार तयार. राहू दे आता, मी आपला माझाच देईन. ती म्हणते तुमचा कशाला, मी देईन आणि ती काढून द्यायला लागते. तिची सासू म्हणते अगं थांब थांब, आता नको काढूच, नंतर गिफ्ट रॅप करून देऊया, त्यांना नवीन वाटेल ना. ती थँक्यू म्हणते आणि मग ती परत अवनीला उठवायला जाते. अगं ये अवनी आवर ना. तेवढ्यात अवनी थोड्या वेळात बाहेर यायला लागते. अवनीची आई स्वातीला म्हणते अगं स्वाती त्या ड्रायव्हरला फाजील लाड करू नका हां. स्वाती म्हणते ड्रायव्हरचे लाड मी नाही केले. तेवढ्याच अवनी बाहेर येते आणि म्हणते मी दिलं त्याला जेवण. अगं निशाई म्हणते अगं पण तुझ्याकडे कशाला मागायचं. ती म्हणते अगं त्याला पण भूक लागली होती ना. अवनीची म्हणत असते एक नंबर आगाऊ मुलगा आहे तो, मुद्दाम विवाहांना पाडला त्या दिवशी. अवनी म्हणते हे मुद्दाम बिद्दाम नाही हा पाडलं त्यानं, त्याचा पाय अडकून पडला तो. निशाई म्हणते एक नंबरचा बदमाश आहे तो आणि ती अशी बडबडत असते. तेवढ्यात ती अवनीकडे बघते अगं अवनी अजून काय आहे तुझं, अजून आवरलं नाहीये. पटकन अंघोळ करून ये आणि लवकर ये खाली. अवनी म्हणते का.
निशाई म्हणते, "अगं कशासाठी? काय बांगड्या भरायचा कार्यक्रम आहे आज." अवनी म्हणते, "काय आज?" अवनीशाई म्हणते, "खायला प्यायला काय मिळणार नाहीये, तू पटकन ये खाली." स्वाती म्हणते, "आई तुम्ही चला, मी तिला घेऊन येते खाली." अवनी साडी किंवा ड्रेस घालत, दुसरा ड्रेस घालत नाही. ती आहे त्याच ड्रेसवर खाली येते आणि ती सगळीकडे घरात लग्नाची तयारी चालू असते. फोटोग्राफर आलेले असतात. फोटोग्राफर अन्वीचे फोटो काढत असतात. अवनीचे. बांगड्या भरणाऱ्या बायका वगैरे आलेल्या असतात. सगळ्याची तयारी झालेली असते. सगळेजण फोटो काढत असतात अवनीसोबत. अवनी तिकडे पाहत असते तर तिचे वडील देखील कोणाशी तरी बोलत उभे असतात. अवनी परत बेडरूममध्ये जात असते. तेवढ्यात स्वाती तिला म्हणते चल आणि ती तिला बाहेर घेऊन येते. राजा बाहेर उभा असतो. तो तिच्याकडे पाहत असतो. तसेच सर्वजण देखील अवनीकडे पाहायला लागतात. हा भाग इथे संपवलेला आहे. पुढील भागामध्ये अवनीचा बांगड्या भरण्याचा कार्यक्रम दाखवलेला आहे. मंडळी प्लीज आपल्या चॅनलला लाईक